ओम शांती. आईचे ऋण. आईचे ऋण कधीच संपत नाही. जर जन्म देणारी आणि पालन पोषण करणारी अशा दोन आईंचे ऋण असेल तर ते कधीच पूर्ण करता येणार नाही. मला असं वाटते, पालन पोषण करणाऱ्या आईचे ऋण जास्त असावे. माझ्या आईने मला जन्म दिला. या नात्या अशा अनेक कारणांमुळे मला तिच्याजवळ राहता आले नाही. पण जन्म देण्याचे ऋणही खूपच जास्त असते. 9 ऑक्टोबर ते 7 जानेवारी 2024 म्हणजे जवळजवळ 3 महिने. आईचा दवाखाना. तिला 30 वर्षापूर्वी ब्रेन ट्यूमर झाला होता. ऑपरेशन व्यवस्थित पार पडले. अगदी 1% डिफेक्ट म्हणता येईल असा दोष राहिला होता. तिला उजव्या बाजूचे काही दिसत नव्हते. अगदी जेवणाच्या ताटातील उजव्या बाजूला असलेले लोणचे सुद्धा दिसत नाही म्हणून राहून जात होते. एवढाच काय तो दोष. एरवी ती ठणठणीत बरी होती आणि आता 9 ऑक्टोबरला पुन्हा काहीतरी ब्रेन ट्यूमरचीच पुन्हा सुरुवात होती की काय, काही समजले नाही. डॉक्टरांनी रक्तलघवी तपासून निदान केले. पेशी जास्त झाल्या आहेत, ताप आहेत. मग 5 दिवसाच्या इंजेक्शन, सलाईन, गोळ्या दिल्या. नंतर समजले तिची स्मृती गेली आहे. पण वय जास्त असल्यामुळे आम्ही पुढील तपासण्या केल्या नाहीत. जवळजवळ 1.5 महिना काही आठवते, काही आठवत नाही. पण घरातल्या घरात चालत होती. माझी सकाळची ट्यूशन झाली की मी शेतातल्या घरी म्हणजे भाऊकडे रोज जायची. आईसाठी. तिला काहीतरी करमणूक म्हणून, तिला काहीतरी खाऊ घालावं म्हणून माझे प्रयत्न चालू होते. हळूहळू मी पण पाय दुखायला लागले म्हणून टाळायचा प्रयत्न करायची. पण पुन्हा आठवायचं, नाही, आईसाठी एवढं करावंच लागेल. काही दिवसानंतर इतकं झालं की थोडं अंतरही चालणं जीवावर येऊ लागलं. त्यात थकवा वाढायला लागला. म्हणजे एकंदरीत अशी स्थिती झाली की मीच आजारी पडते की काय. रात्री झोपली की अंगात त्राण नसायचा. पण मजबुरी. माझी कमाई यथातथाच, म्हणजे मी येत नाही म्हणायची सोय नाही. कसाबसा एक दिवस मी काढीत होती. 1 महिन्याच्या आसपास तिची नात म्हणजे मुलाची मुलगी आली आणि माझ्या जीवात जीव आला. अक्षरशः मी 3 दिवस झोपूनच काढले, इतका थकवा होता. तेव्हा कुठे थोडं बरं वाटलं.
भाची गेल्यावर मी पुन्हा माझ्या मनाची समजूत घातली. चल, तुला जायचंच आहे. रोज जाणे सुरू केले. एखाद वेळी काही कारण सांगून दांडीही मारली. पुन्हा म्हटलं, चल, तुला जावंच लागेल. अशा स्थितीत पुन्हा आईला ब्रेन ट्यूमरचा अटॅक आला. 24 डिसेंबर. असं वाटलं की आता पॅरालिसिसचाही झटका असेल. पुन्हा दवाखाना. यावेळी दवाखान्यात ॲडमिट केलं आणि माझी परीक्षा सुरू झाली. संध्याकाळी 5 वाजता आईला दवाखान्यात नेलं. दुसऱ्या दिवशीच्या 12 वाजेपर्यंत माझं जेवण मला मिळालं नाही. पुन्हा मनाची समजूत घातली. चल, उठ, तुझी परीक्षा आहे. आईने जन्म दिला, या ऋणातून मुक्त व्हायचं आहे. निदान जितकं कमी होईल तितकं तरी कमी करायचं आहे. गावात एका ताईला फोन केला डब्यासाठी, जेवायला येऊ का म्हणून. तशी ती नेहमीच मला म्हणायची, केव्हाही जेवायला ये. म्हटलं, इथे आपण सहज जेवू शकतो, कारण घरातलं सिलेंडर संपलेलं होतं. घरी चुलीवर स्वयंपाक करावा लागत होता. दवाखान्यात जनरल वॉर्डमध्ये बेड रिकामा असल्यामुळे झोपायला जागा मिळाली. पण इतके लोक बोलत होते की 1 वाजेपर्यंत झोप आली नाही. जागा बदलली, त्यात लोकांचं बोलणं. म्हटलं, लोकही काय करतील, इथे तरी त्यांना निवांत वेळ मिळाला आहे बोलायला. आई ICUमध्ये होती. पहिले ती ताई म्हणाली, जेवायला ये. पण म्हणतात ना, नशिबात असावं लागते. म्हटलं, चला, 12च्या आसपास तरी जेवायला मिळेल. पण थोड्याच वेळात तिचा फोन आला, नाही, मी आज घरी नाही. मला अमुक ठिकाणी सांजीच्या कार्यक्रमात जायचे आहे. म्हटलं, ओ. मला याची चांगलीच प्रचिती आली. कधीच मागू नये. मागने से मरना भला. हम दाता के बच्चे हैं. चूल पेटवली, भाजी भाकर केली आणि जेवण केलं. दिवसा थोडं झोपून पाहिलं. पुन्हा 5 वाजता दवाखान्यात हजर राहायचंच होतं, कारण दुपारच्या वेळी भाऊ आणि वहिनी दोघेही दवाखान्यात होते. मनाला म्हटलं, चल, पुन्हा पेपर आहे. आता तर 10 वाजता बेडवर पडताच मला झोप लागली. म्हटलं, आज तरी झोपायला मिळालं. कोण, काय, किती वेळ बोलत होता मला ऐकूच आलं नाही. तिसऱ्या दिवशी नवीन ड्युटी सुरू झाली. 2-2 तासाने आईला चहा, दूध, भाजीचे सूप पाजणे. दिवसाचे काही नाही, पण रात्री म्हटलं, झोप आली नाही पाहिजे म्हणून 12:30पर्यंत पाठही टेकवली नाही. त्यात सलाईन पण सुरू होत्या, तिकडे पण लक्ष द्यायचं होतं. आज स्पेशल रूम होती म्हणून 2-3 तास तरी झोपायला मिळालं. दुसऱ्या दिवशी आता सुट्टी मिळेल तेव्हा सुट्टी मिळेल, कारण डॉक्टर म्हणाले, पेशंटचं वय जास्त असल्यामुळे ट्रीटमेंट न केलेलीच बरी. CT स्कॅन करून झालं होतं. ब्रेनमध्ये रक्तस्राव होत होता. डॉक्टर म्हणाले, घरी घेऊन जा. मग सुट्टीची वाट पाहता पाहता केळी खाल्ली, वाटाण्याच्या शेंगा खाल्ल्या, पण भूक जाईना. म्हटलं, चला, ही पण परीक्षा आहे. असं करता करता 4 वाजता घरी आलो. डॉक्टरांनी सुट्टी दिली.
आई फक्त डोळे उघडून बघायची, बोलणं बंद. बेडवरच झोपलेली, चमच्याने पाणी, दूध, चहा, सूप पाजायचा. माझी पुन्हा ड्युटी सुरू झाली. ट्युशन झाली की 4 घंट्यासाठी रोज आईजवळ यायचं. माझी आता इतकी कंडिशन झाली होती की पायी चालणे शक्यच नव्हते. भाऊ घ्यायला यायचा, आणून द्यायचा. त्यातच एक पाय लचकला. 7 जानेवारीला मी संध्याकाळी गावात ट्युशन घ्यायला आले. अंगात इतकाही त्राण नव्हता की काही करून खावं. कसं बसं भाजी भाकर केली आणि 1.5-2 घंटे झोपली आणि भाऊचा फोन आला. आईने शरीर सोडले. आणखी त्या रात्री रात्रभर जागरण. परीक्षा परीक्षा परीक्षा. खरंच आईने जन्म दिला त्याची परतफेड इतकी जास्त असू शकते. हा, तसं व्याज तर चढतच असेल आणि ज्या आईकडून पालना मिळते त्याचं ऋण कसं परत करणार? करताच येणार नाही. ओम शांती.